3 ऑक्टोबर 2024 ला रोज गुरुवारला सकाळी 9 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा येथे भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागील 25 वर्षापासून त्या समस्यांकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे। या प्रकल्पग्रस्तात बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या, मकान गेले, त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले। आज शासनाने त्यांना नोकरी सुद्धा दिलेली नाही। जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत त्यांना जमीन सुद्धा देण्यात आलेली नाही। वाढीव कुटुंबाचा 2 लाख मोबदला सुद्धा देण्यात आलेला नाही। जे प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीला लागलेले होते त्यांना सुद्धा नोकरीतून काढण्यात आले। भंडारा जिल्ह्याच्या वतीने काल दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा या ठिकाणी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे मागील 25 वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील भोपे, दिलीप मडामे, भाऊ कातोरे हे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज जे रयतेचे राजे आहेत ज्यांनी तलवारीच्या बरोबर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इथला दलित शोषित कुचला जो समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं, अशा माध्यमातून त्यांनी आज या आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि शासन त्यांच्या या ज्या मागण्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या त्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत। कारण या गोसेखुर्द प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत। त्यांनी शासनाला सांगितलं की तुम्हाला आम्ही नोकरी देऊ, जे भूमिहीन झाले असतील त्यांना शेतजमीन देऊ, जे बाधित झाले असतील त्यांना घरं देऊ, वाढीव मोबदला देऊ, परंतु आजपर्यंत या शासनाने काही दिलेले नाही। आणि जे आमदार खासदार आहेत त्यांनी आम्ही जे 5 वर्षाकरता निवडून दिलो त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन संघर्ष केलं नाही आणि शासनाच्या त्या यूज योजना आहेत त्या आपल्याकरता लादून घेतल्या आहेत। म्हणून जे आमदार खासदार आहेत त्यांनी आम्ही ज्यांना मतदान केलं 5 वर्षाकरता निवडून दिलो त्यांनी आपल्याकरता सुविधा लावून घेतल्या, परंतु आम्ही आपल्या हक्काची लढाई लढत आहोत। आमच्या शेतजमिनी गोसेखुर्द प्रकल्पात गेल्या आहेत, आमच्या मुलांना आज नोकरी गेलं नाही, आज आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत या प्रकल्पग्रस्तांनी काय करावं? शासनानं जे प्रकल्पग्रस्त बाधित आहेत त्यांची तात्काळ दखल घ्यावी, कारण ते आपल्या स्वतः वैयक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले नाहीत आणि ते कालपासून उपोषणाला बसले आहेत। परंतु येथील पोलीस प्रशासन आहे त्यांनी त्यांच्या आमरण उपोषणाला साधी पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही, ही फार शोकांतिक आहे। म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नोकरीकरिता प्रमाणपत्र देण्यात आले ते 2022-23 पासून रद्द करण्यात आले, ते त्यांना पूर्वत मिळाले पाहिजेत। वाढीव कुटुंबाला 2.90 लाखाचं प्रकल्पग्रस्त बाधित यांना 2,90,000चं पॅकेज देण्यात यावं। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त भूमिहींना कमीत कमी 1 एकर जमीन त्यांना मिळाली पाहिजे। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याचं साधन त्यांच्याकडे नाही, त्यांच्या मुलाबाळांना रोजगार दिला पाहिजे। 3ऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांच्या पुरांमुळे नुकसान होत असल्याने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। 75% शेतजमीन गेली आहे अशा गावांचे व 22 गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात केलं पाहिजे। त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील जो निमगाव गाव आहे तो सुद्धा 75% त्या गावातील लोकांची जमीन गेली आहे, तो सुद्धा बाधित आहे। त्यांना फक्त पहिला ते निमगाव एवढंच रस्ता जाण्याकरता आहे, त्या गावाचे सुद्धा शासनाने पुनर्वसन करून त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्ताची म्हणजे त्यांचं प्रकल्पग्रस्ताच्या समस्या आहेत त्या शासनाने त्यांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि या आमरण उपोषणाला भेट देऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी तात्काळ सोडवण्याचं
प्रयत्न करावा। मी संजीव भांबोरे, प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघटनेचा राज्य सरचिटणीस आहे आणि आपण त्यांची प्रस्तावाची तात्काळ दखल घ्यावी एवढं बोलतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।